28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांच्या रूपानं एक मोठा नेता आपण गमावला। पण ज्या बारामती विमानतळ परिसरामध्ये हा अपघात झाला तिथे पुन्हा एकदा आज एक विमान कोसळलं। रेड बर्ड एव्हिएशनचं हे विमान कोसळल्यानंतर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या अपघातानं अनेक प्रश्न उपस्थित केले। पुन्हा एकदा बारामती विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पाहूया आमचा प्रतिनिधी जयदीप भगतचा हा स्पेशल रिपोर्ट। बारामतीत पुन्हा विमान अपघात। रेडबर्ड एव्हिएशनचं विमान कोसळलं। तांत्रिक बिघाडामुळे बारामतीत क्रॅश लँडिंग। अठ्ठावीस जानेवारीला झालेल्या बारामतीतल्या त्या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राने गमावला। मात्र याच बारामतीत विमान अपघातांची मालिका सुरूच आहे। पुन्हा एकदा बारामतीतल्या गोजूबावी विमानतळाजवळ रेडबर्ड एव्हिएशनचं विमान कोसळलं। मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बारामती तालुक्यातील गोजूबाबी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी विमान जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। बारामतीतल्या गोजूबाबी या ठिकाणी दोन प्रशिक्षण केंद्र आहेत, एक कारभार एव्हिएशन आणि दुसरं रेडबर्डचं हे प्रशिक्षण दिलं जातं या ठिकाणी पायलटसाठी। मात्र या ठिकाणी अनेकदा जे आहे ते रेडबर्डच्या विमानाचा अपघात झालेला आपल्याला याआधी देखील पाहायला मिळालेला आहे। रेडबर्डवरती बंदी घालण्यात आली होती, मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आणि आता गोजूबाबीच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा हे विमान जे आहे ते खाली आलेले पूर्णपणे झाकून ठेवलेलं विमान आपल्याला पाहायला मिळते। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, कारण या भागात सातत्याने होत असलेले विमान अपघात। हे राहणार नाही म्हणा, विमान येताना आमच्या बंगल्यापासून आले, बंगल्याच्या पाठीमागनं असं आलं। हे इथनं त्यांनी काय केलं असेल, मोहर हे आहे म्हणून इथं वळावले गेलं असेल, मोकळं राहणार आहे म्हणून त्यांनीच बरं का त्या ड्रायव्हरनी। आणि ती वळावल्यावर तिथं वर आलं, इथं आल्यावर इथं खाली चिकटलं विमान। इथं कुठं त्या लिंबाच्या झाडाचं तिथे वन दिसतंय की तुम्हाला? बरं, इथं रानात चिकटलं खाली चिकटलं, त्याला ती फॅन लागला एक म्हणजे कडचा त्या खांबाला लागले, ती तार तुटली आणि ते खांबाला लागले, पान मोडलं का नाही तिथं। मग ते धडकून वाजले, मी उठून उभं राहिली। भीती वाटली का? अजून काय धडधड करते। दादा मेले जाळकुटवर गेलता, गावापर्यंत गेलता, तसं मला वाटलं आता हे काय होतंय आणि काय नाही। आमच्या गावामध्ये रेडबर्ड नावाची कंपनी आहे, विमान पायलट ट्रेनिंग। तर ते कंपनीच्या वारंवार ह्या अपघाताच्या घटना होत आहेत। याच्यामध्ये आमचं असं मत आहे की याचे जे पायलट आहेत हे मस्तीमध्ये विमान चालवत असतात, स्टंट करत असतात। विमान खाली आणून पाण्यात टायर बुडवून वर उचलणे, किंवा रोडवर पण ॲक्सिडेंट, आपण एक 1.5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट बघितला आहे भिगवण रोडला झालेला, 4 व्हीलरचा पहाटे झाला होता, तो नशेमध्ये तो झाला होता। 5चे 5 4-5 सगळे मेले होते। तर ते मस्तीमध्ये सगळी विमानं चालवतात, गाड्या चालवतात पायलट, त्यामुळं रेडबर्डच्या घटना ह्या भरपूर प्रमाणात होत आहेत। ह्याच्यावर रेडबर्ड कंपनी कोणतंही लक्ष देत नाही। आम्ही कितीही गावकऱ्यांनी सांगितलं तर या घटनेकडे दुर्लक्ष करतात। देशातील सर्वात मोठ्या अधिकृत विमान प्रशिक्षण केंद्रांपैकी एक बारामतीत आहे। बारामतीतल्या विमानतळावर रेडबर्ड कंपनीचं मुख्य फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कार्यरत आहे। या अकॅडमीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA ची अधिकृत मान्यता आहे। मात्र गेल्या काही वर्षात या भागात होत असलेले विमान अपघात चिंतेची बाब ठरत आहे। 14 मार्च 2008 बारामती विमानतळ आणि अपघातांची मालिका। कारभार एव्हिएशनचं सेस्ना 152 हे विमान नीरा नदी पात्रावरून उडताना विजेच्या तारांमध्ये अडकून अपघात झाला। 6 जून 2013 सेस्ना 172R विमान सोलो लँडिंगच्या सरावावेळी जोरदार वाऱ्यामुळे कोसळलं। 5 फेब्रुवारी 2019 सेस्ना 172 विमान इंधन संपल्यामुळे 3500 फुटावरून कोसळल्यानं अपघात। सप्टेंबर 2021 रेडबर्ड एव्हिएशनचं विमान प्रशिक्षणादरम्यान धावपट्टीच्या बाजूला उलटलं। 25 जुलै 2022 बारामती विमानतळावरून उडालेलं कारभार एव्हिएशनचं विमान शेतात कोसळून अपघात। या सगळ्या आणि आज झालेल्या अपघातातही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी काही अपघातांमध्ये पायलट किंवा सहप्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या। मात्र बारामती विमानतळावरचा 28 जानेवारीचा अपघात दुर्दैवी ठरला, ज्यात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। पण बारामती विमानतळाच्या भागात सातत्याने हे असे विमान अपघात का होत आहेत?
टेबल टॉप म्हणजे धावपट्टी संपल्यानंतर सुद्धा डोंगराळ भाग असेल तर त्या ठिकाणी भराव करून त्या ठिकाणी ती पुढची जी धावपट्टी असेल किंवा त्याला एक्सटेंड करायचं असेल ते एक्सटेंड करण्याचं काम त्या टेबल टॉप धावपट्टीवर केलं जातं. ह्या अशा परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी पायलटला जजमेंट घ्यावं लागतं, कारण आजूबाजूला डोंगराळ परिसर किंवा उंचवटा उंच खालचा वरचा असा भाग असतो आणि त्या भागामधनं आपल्याला ते जजमेंट घेऊनच आपल्याला धावपट्टीकडे रनवेवरती विमान लँड करावं लागतं. बारामती विमानतळाचा कारभार महाराष्ट्र एअर डेव्हलपमेंट कंपनीकडे. जरी हे कंट्रोल एअरफील्ड असलं तरी या ठिकाणी अनेक VIP विमानं उतरतात. मात्र इथल्या अपघातांमुळे आणि खास करून अजित पवारांच्या अपघातानंतर या विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जयदीप भगत, ABP माझा, बारामती.